खास आहे. काल माझ्या घरामध्ये मला खरवस मिळाला. त्याच वेळेला मला लगेच माझ्या YouTube कुटुंबाची आठवण झाली. त्यावेळेला असं वाटलं की मी सुद्धा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. आता जर तुम्ही गावाकडे राहिलेले असाल तर गावाकडे हा खरवसचं दूध मिळतं. आता खरवसचं दूध म्हणजे नक्की काय? ज्या वेळेला गाय आपली गाभण होते त्यावेळेला जे सर्वात अगोदर जे दूध निघतं, घट्ट दूध, त्याला खरवस म्हणतात. बरेच जण कृत्रिमरित्या आता खरवस तयार करायचा प्रयत्न करतात, पण आज आपण आपल्या आजीच्या हातची चव येणारा असा मस्त असा चमचमीत गोड वास येणारा छानपैकी असा खरवस तयार करणार आहोत. तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात करतोय त्याआधी आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स बघून घ्यायची आहेत. तर मी इथे जे गाईचं पहिल्या धारेचं जे दूध असतं ते 1 कप घेतलेलं आहे आणि ते थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी हे आपण जसं आपलं पिशवीचं दूध येतं तसं लगेचच रेग्युलर दूध घेतलं. ह्या दुधाला अजिबात तापवलेलं नाही आहे. 1 कप गाईचं दूध आहे, अर्धा कप म्हशीचं दूध आहे आणि 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मस्त चव येण्यासाठी आपण वेलची घेतलेली आहे, ती थोडीशी अशी कुटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या यामध्ये केशर घालायचं आहे. हे सगळे पदार्थ जे आहेत किंवा जे जिन्नस आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता एक मी मोठा बाउल घेतला आहे, यामध्ये आपल्याला ही सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहेत. सर्वात आधी आपण हे जे गाईचं घट्ट दूध घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर जे आपण अर्धा कप म्हशीचं दूध घेतलंय, हे सुद्धा तुम्ही गाईचं वापरू शकता. असं काही नाही की मी हे म्हशीचं वापरलंय. फक्त हे जे आहे ते तुम्हाला कच्चंच घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालणार आहोत. मला गोड आवडतं आणि मला असं वाटतं की खरवस हा थोडासा गोडच हवा आहे, त्यामुळे ही मी 1 वाटी साखर यामध्ये घातलेली आहे. आपण हे छान मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपण ही जी बारीक केलेली वेलदोड्यांची पूड आहे ती घालायची आहे. थोडीशी मी उरवून ठेवणार आहे नंतरच्या डेकोरेशनसाठी आणि यातच मी 4-5 पाकळ्या केशरच्या घालणार आहे आणि थोड्याशा उरवल्या आहेत त्या नंतर वापरायच्या आहेत म्हणून. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता हे आपलं मिश्रण पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. मी यामध्ये साखर वापरली आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून हेल्दी करायचं असेल तर तुम्ही गुळ पावडर वापरू शकता किंवा आपला साधा गुळ घ्यायचा आहे, त्याला बारीक चिरून घ्यायचे आणि या दुधामध्ये मिक्स करायचे. आणि जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी चिमूटभर तुम्हाला हळद पावडर घालायची आहे. हळद पावडर थोडीशीच घाला, जास्त वापर करू नका. आता आपण ह्याला पुढची प्रोसेस करून घेऊ. आता हे आपण असं एक केकचं टीन घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर असं काही नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल. हे पुन्हा एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ट्रेला काहीच लावायचं नाही आहे. डायरेक्ट यामध्ये आपल्याला हे सगळं खरवसचं दूध ट्रान्सफर करायचं आहे. खरवस बनवत असताना ना संयम हा खूप महत्त्वाचा असतो. हळूहळू गरम करायचं, त्यात साखर, जायफळची पावडर घालायची आहे आणि नंतरच हलकेसे वेलदोड्याचं गुपीत टाकायचं आहे. म्हणजे काय होतं की एक अशी मस्त पारंपरिक चव या पदार्थाला येते. जसं की मी हे माझ्या आईकडून शिकले आहे किंवा लहानपणी मी हे खाल्लेलं होतं अशा प्रकारे. आपला हा खरवस पूर्ण आता उकळण्यासाठी रेडी झालेला आहे. आता आपण एका कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलं होतं, त्यामध्ये आपण हा ट्रे ठेवून देणार आहोत. मी इथे ही स्टीलची जाड बुडाची कढई घेतली आहे. त्यामध्ये जवळपास मी अर्धा लिटर पाणी गरम करत ठेवलं आहे आणि एक अशी चाळण ठेवली आहे. जर तुमच्याकडे अशी कढई नसेल किंवा अशी चाळण नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये हे ठेवायचं आहे आणि लगेचच पाणी थोडंसं ठेवून जसं आपण भात शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हा खरवस शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता हा मी ट्रे यामध्ये ठेवला आहे. आता यावर आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा खरवस पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे.
आता जवळपास 10 ते 15 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता खरवस आपला झालेला आहे. मी गॅस बंद केला आणि 5 मिनटं बाफायला ठेवलं होतं. तुम्ही एक फोक किंवा काडी अशी घालून बघू शकता की व्यवस्थित झाला आहे का नाही. पूर्ण फोक आपला क्लिअर निघालेला आहे. आपली खरवसाची वडी तयार होण्यासाठी आपला खरवस रेडी झालेला आहे. आपला पूर्ण खरवस रेडी झालेला आहे. हा खरवस ना जसा होत होता ना तसा एवढा मस्त असं त्याचा स्मेल येत होता ना. आणि जो पारंपरिक पदार्थ बनतो ना ज्यावेळेला घरामध्ये त्यावेळेला ना खूप अशी मस्त वाटतं. आता हा पूर्ण रेडी झालेला पण हा खूप गरम आहे त्यामुळे याला आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. किंवा जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर एक भांडं घ्या, त्यामध्ये थोडंसं थंड पाणी ठेवा आणि ही ट्रे जो आहे तो त्या पाण्यामध्ये ठेवून द्या. म्हणजे जेणेकरून लवकर थंड होईल. म्हणजे खालचं पाणी गरम झालं का लगेच पाणी चेंज करा आणि असं ही प्रोसेस करून तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये अर्धा तास थंड करायला ठेवा. थंड केल्यावरती ना हा खूप मस्त लागतो आणि पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे विषयच काही येत नाही है ना. तर तुम्हाला आता मी दाखवते पुढे की आपण ह्याचे काप कसे करायचे ते आपण बघूया. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीमध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती मस्त आलेलं आहे. आणि जे आपण केशर वापरले यामध्ये केशरामुळे एक मस्त असा रंग आलेला आहे आणि यात वेलचीची अशी चव आहे. खूप मस्त झालाय खरवस. खूप मस्त झालेली आहे रेसिपी. प्लीज प्लीज ही रेसिपी घरी बनवा आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही. मस्त टेस्टी आणि झटपट होणारी खरवसची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या घरात ही रेसिपी कोणाकोणाला आवडते ते मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा झटपट रेसिपी बघण्यासाठी कुक विथ दिया चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल आयकॉन दिसतंय ना तिथे क्लिक करा. म्हणजे काय होईल, मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटू. तोपर्यंत मस्त खा, छान बनवा आणि स्वस्थ राहा. नमस्कार.